नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर. महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुणांसाठी ही सुविधा. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या महासंचालकांची आठवडाभरात नियुक्ती करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. विमुद्रीकरणानंतर हाती घेतलेल्या विकास कार्यक्रमांमुळे संपत्तीचं न्याय वाटप शक्य, व्यंकय्या नायडू. बालशौर्य पुरस्कारांचं आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण होणार. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्राची आदरांजली. पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाचा वचननामा जाहीर केला. भाजपाबरोबर युतीबाबत बोलणी सुरू असून युती झालीच तर चांगल्या गोष्टीचा वचननाम्यात समावेश करू असंही त्यांनी सांगितलं. सर्व महापालिकांवर भगवा झेंडाच फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांसाठी नरिमन पॉइंट दहिसरपर्यंत नियोजित कोस्टल रोड पूर्ण करणार असंही वचननाम्यात म्हटलं आहे. 500 चौरस फुटापर्यंतच्या सर्व सदनिकांना मालमत्ता कर माफ, 500 ते 700 फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत, महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात महापालिका सेवेतल्या नोकरीत प्राधान्य, कौशल्य विकास आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाला चालना, मुलींवरचे वाढते हल्ले लक्षात घेऊन महापालिका शाळांमध्ये आत्मरक्षण प्रशिक्षण केंद्र, तरुणांसाठी ई-वाचनालय अशा तरुणांसाठी आणि स्त्रियांसाठीच्या योजनांचा या वचननाम्यात प्रामुख्याने समावेश आहे. तसंच देशाच्या स्वातंत्र्याची गाथा सांगणारं स्वातंत्र्य समर स्मृतिदालन शहरात उभारणार. मुंबई शहराचं सौंदर्य वाढवण्यासाठी सर्व उद्यानांची पुनर्रचना करून नवीन उद्यानं निर्माण करणार. मैदानांची उभारणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, याबरोबरच नागरिकांच्या आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना आणि गोवंटी इथं शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. एकाच वेळी जास्तीत जास्त रुग्णांना आरोग्यसेवा मिळावी यासाठी बहुरुग्णवाहिका सुरू करणार. जनतेला माफक दरात औषधं उपलब्ध व्हावीत यासाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात जेनेरिक औषध दुकानांना परवाने देणार. मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवण्यासाठी गारगाई आणि पिंजार हे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावणार. जुन्या विहिरी पुनरुज्जीवित करून वापरात आणणार. सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवणार. तसंच मुंबईला भेडसावणाऱ्या कचऱ्याच्या समस्येसाठी देवनार इथं कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार असल्याचं शिवसेनेनं आपल्या वचननाम्यात म्हटलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा वचननामा आज जाहीर करण्यात आला. मात्र अद्याप या निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना युतीचा निर्णय झालेला नसताना शिवसेना पक्षप्रमुखांनी आपल्या पक्षाचा हा वचननामा आज जाहीर केला आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या महासंचालकांची आठवडाभरात नियुक्ती करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिले आहेत. आयोगाच्या सदस्यांची 4 आठवड्यात नियुक्ती करा असंही सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सरकारला सांगितलं आहे. या नियुक्त्या का करण्यात येत नाही अशी विचारणा करत यासाठी एवढा काळ आम्ही देणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी कायदा तयार करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून प्रतिसाद मागवला आहे. अतिरिक्त महाधिवक्ता मनिंदर सिंग यांनी या संदर्भात माहिती घेऊन 3 आठवड्यात प्रतिसाद द्यावा असं न्यायालयानं म्हटलं आहे. विमुद्रीकरणानंतर हाती घेतलेल्या विकास कार्यक्रमांमुळे संपत्तीचं न्याय वाटप शक्य असल्याचं व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. डिजिटल अर्थव्यवस्था, विमुद्रीकरण आणि स्मार्ट सिटी संदर्भात सरकारनं उचललेल्या पावलांबाबत माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी प्रशंसा केली आहे. जिओस पटेल अर्थात भूस्थानिक जागतिक मंचाच्या हैदराबाद इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. जिओस पटेल देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याबरोबरच उत्तम प्रशासनासाठीही उपयुक्त ठरणार असल्याचं नायडू म्हणाले. अतुलनीय साहस आणि धैर्याच्या जोरावर इतरांचे प्राण वाचवणाऱ्या बालकांना आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यंदा देशभरातल्या 25 बालवीरांना हा पुरस्कार देण्यात येणार असून दुसऱ्यांचे प्राण वाचवताना स्वतःचा जीव गमावलेल्या यातल्या 4 बालकांना हे पुरस्कार मरणोत्तर प्रदान केले जाणार आहेत.
6 महिन्यांच्या मुलीला आगीतून वाचवणाऱ्या जळगावच्या निशा पाटील हिलाही शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. प्रतिष्ठित गीता चोप्रा पुरस्कार यावर्षी 18 वर्षाची तेजस्विता प्रधान आणि 17 वर्षांची शिवानी गोंड या दोघींनाही देण्यात येणार आहे. अरुणाचल प्रदेशच्या तारपेजू हिनं आपल्या 2 मित्रांना खोल पाण्यात बुडण्यापासून वाचवलं, मात्र यात तिनं आपला स्वतःचा जीव गमावला. या शौर्याबद्दल तिला भारत पुरस्कार या सर्वोच्च पुरस्कारानं मरणोत्तर सन्मानित केलं जाणार आहे. आपल्या कृतीतून समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या या शूर मुलांची निवड एका उच्चस्तरीय समितीनं केली आहे. एक महत्त्वाची बातमी येते. कोळसा खाणवाटप घोटाळा काळात सीबीआयच्या संचालकपदी असलेले रणजित सिन्हा यांनी पदाचा गैरवापर केल्याचं प्रथमदर्शन सिद्ध होत असल्यानं त्यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश आता सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. ही चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. पाकिस्तानात अनवधानानं गेलेला भारतीय लष्करी जवान चंदू चव्हाण याची सुटका करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणल्यानंतरच त्याची सुटका झाल्याचं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी म्हटलं आहे. जळगाव भाजपातर्फे भामरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानंही पाकिस्तानवर चांगलाच दबाव निर्माण केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनीही बैठका घेतल्याचं ते म्हणाले. दिव्यांगांच्या हक्काची जपणूक करण्याकरता केलेल्या दिव्यांग कायद्याची देशभरात लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, तसंच यासाठीच्या नियमांमध्ये एकसमानता असावी याकरता केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. केंद्र सरकारच्या दिव्यांग सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव हे या समितीचे अध्यक्ष असतील. आरोग्य, आस्थापना आणि प्रशिक्षण, कामगार तसंच कायदा मंत्रालयाचे प्रतिनिधी या समितीवर असतील. तसंच काही स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधीही या समितीवर असणार आहेत. गुजरात, कर्नाटक, ओदिशा, मध्य प्रदेश, आसाम आणि उत्तर प्रदेश या राज्यांचे प्रधान सचिव आणि समाज कल्याण खात्याचे सचिवही या समितीवर असतील, अशी माहिती केंद्रीय समाज कल्याण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. ही समिती सर्व राज्यांकरता आदर्श नियमावली सुचवेल. येत्या 14 एप्रिलला म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ही नियमावली लागू करायचा सरकारचा प्रयत्न असेल, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर 6 ते 18 वर्ष वयोगटातल्या दिव्यांग मुलांना मोफत शिक्षणाचा अधिकारही मिळणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं. शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन पाटील यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यालयाचा आरंभ झाला. यावेळी युवासेनेच्या वतीनं शहरातून मोटार रॅली काढण्यात आली. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राज्यातल्या भाजपा शिवसेनेच्या कारभाराला सर्वसामान्य नागरिक कंटाळला असून सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी शिवसेना मारेमाप घोषणा करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. नांदेड विभागातले शिक्षक मतदारसंघातले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी आयोजित शिक्षक मेळाव्यात ते नांदेड इथं बोलत होते. पक्ष वाढवण्याचा अधिकार हा सर्वांनाच असून आघाडीमुळे दोन्ही पक्षांना लाभ होणार असेल तर एकत्र यायला आमची काही हरकत नाही. तसंच याबाबत जिल्हा स्तरावर निर्णय घेता येईल, असं सूतोवाचही चव्हाण यांनी केलं. दोघांनाही आपला पक्ष वाढवायचा पूर्ण अधिकार आहे. ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात, मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो. प्रत्येकाला आपला पक्ष जिकडे आता जिथे आम्हाला वाटतं की आम्ही दोन्ही एकत्र आल्यामुळे फायदा दोघांचाही आहे. विन विन सिच्युएशन, त्यांनाही फायदा पाहिजे, आम्हालाही फायदा झाला पाहिजे. दोन्ही पक्षाच्या संख्येमध्ये त्यांनाही त्याचा फायदा झाला. म्हणजे एखादी आघाडी केल्यानंतर त्याचा फायदा दोघांनाही झाला पाहिजे. त्यात काही चूक नाही आहे. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली तीच आमची भूमिका आहे. भाजपा शिवसेनेच्या जाचातून सर्वसामान्यांना सोडवायचं असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मतांची विभागणी टाळणं गरजेचं आहे, असं अजित पवार यावेळी म्हणाले. एकंदरीतच भाजप शिवसेनेचा ज्या पद्धतीनं केंद्रात राज्यात कारभार चाललाय तो बघता आज सर्वसामान्य जनता एवढी त्रस्त झालेली आहे आणि आम्हा लोकांच्या लक्षात आलं की त्या जनतेला त्रस्त झालेली असताना त्याच्यातनं जर बाहेर काढायचं म्हटलं तर समविचारी पक्षांच्या मध्ये मताची विभागणी होता कामा नये. ही मतांची विभागणी व्हायची नसेल
तर त्याकरता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष असे समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजे. शेतकरी अडचणीत असताना संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना सरळ हस्ते मदत केली, मात्र आता परिस्थिती तशी नाही असा आरोप पवार यांनी केला. कुठलेही अधिकार नसताना उठसूट कर माफ करण्याच्या घोषणा कशा काय केल्या जातात असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला. राजकीय पक्षांनी स्वतःच्या सत्तेला बळकट करण्यासाठी पदवीधर मतदारसंघाला वोट बँकेचं स्वरूप दिलं असल्याचा आरोप श्रीहरी आणे यांनी केला आहे. ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राजकीय पक्षांचा चिन्हांचा वापर करणाऱ्या उमेदवारांवर निवडणूक आयोगानं कोणाच्या तक्रारीची वाट न बघता कारवाई करावी अशी मागणीही आणे यांनी यावेळी केली. अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार डॉक्टर अविनाश चौधरी यांना विदर्भ राज्य आघाडी अर्थात विरा या पक्षाचा सक्रिय पाठिंबा असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. या मतदारसंघातून राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथले कृषी सहाय्यक सुखदेव जमधडे यांनी शेतकऱ्यांसाठी फार्म बुक नावाचं एक ॲप तयार केलं आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत आहे, तसंच त्यांना आपले अनुभव आणि शेतीविषयक प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठही मिळालं आहे असं मत जमधडे यांनी यावेळी व्यक्त केलं. शेतकऱ्यांना शेती करत असताना जे रोज नवीन नवीन समस्या किंवा प्रश्न पडत असतात, त्यासाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणून माहिती मिळावी लागते. तर या ॲपच्या माध्यमातून तो इथं प्रश्न विचारू शकतो आणि चर्चेच्या स्वरूपात त्याला इथं त्याच्या विचारलेल्या माहितीची उत्तरं इतर तज्ज्ञ शेतकरी, कृषी विभाग किंवा अनुभवी शेतकरी त्याला इथं सल्ला देऊ शकतात. या ॲपच्या सहाय्यानं शेतकरी कृषीविषयक माहितीची देवाणघेवाण करत असून 8,000हून अधिक शेतकरी या ॲपचा वापर करत आहेत. शेती हंगामापासून ते हवामानापर्यंत शेतीविषयक प्रत्येक माहिती या ॲपच्या सहाय्यानं शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होत असल्यामुळे या ॲपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खरीप हंगामापासून याचा वापर करीत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीक लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत जे काय आपल्याला कीटकनाशक फवारायचे असतील किंवा रासायनिक खत वापरायचं असेल तर योग्य वेळी कोणतं पाणी, म्हणजे जे काय आपल्याला मार्गदर्शन पाहिजे प्रगतशील शेतकऱ्यांचं किंवा कृषी तज्ज्ञांचं, ह्याच्यावर तुम्हाला भरपूर काही माहिती भेटते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या उद्देशानं छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघाच्या माध्यमातून केंद्र सरकारनं फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन अर्थात शेतकरी उत्पादक योजना सुरू केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या कंपन्या स्थापन करायला सुरुवात केली आहे. आत्मा अर्थात शेती प्रशिक्षण आणि व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात 16,000 शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे तुरीचं उत्पादन जास्त आलं असून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 24 शेतकरी कंपन्यांना तूर खरेदी करण्याचे परवानेही देण्यात आले आहेत. या कंपन्या पंचक्रोशीतच असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च कमी होतो, तसंच हमाली, तोलाई आणि अडतीचा प्रश्नही उद्भवत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटल मागे बाजारभावापेक्षा 700 ते 800 रुपये आता जास्त मिळतात. त्या दृष्टीनं या कंपन्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार देत आहेत. नेव्हल एम्प्लॉईज युनियन संलग्न ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचा सुवर्ण महोत्सव मुंबईत साजरा करण्यात आला. नेव्हल एम्प्लॉईज युनियनच्या स्मरणिकेचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. संघटनेचे माजी पदाधिकारी आणि युनियन कमिटी सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या महोत्सवाला मोठ्या संख्येनं कर्मचारी वर्ग उपस्थित होता. अहमदनगर इथलं मीरा वैद्यकीय प्रतिष्ठान आणि जागृती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर इथं राज्यस्तरीय स्त्री शक्ती गौरव पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रशांत महानडुले तसंच लेखिका आणि निवेदिका वासंती वर्तक यावेळी उपस्थित होत्या. ज्या मुलांचं पितृछत्र हरपल्यानंतर त्यांच्या मातांनी खचून न जाता धैर्य आणि जिद्दीनं आपल्या मुलांना कर्तृत्ववान बनवलं, अशा आदर्श मातांना यावेळी वासंती वर्तक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या मातांचा आदर्श समाजाला दिशादर्शक आहे, असं वासंती वर्तक यावेळी म्हणाल्या.
अग्निपंख आयोजित युवा मराठी साहित्य संमेलन आजपासून पुण्यात संपन्न होत आहे. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, वीरा राठोड, विद्या बाळ आदी मान्यवर आज संमेलनाला उपस्थित होते. हल्लीची युवा पिढी सोशल मीडियामध्ये गुंतत चालली आहे, त्यामुळे मराठी साहित्य वाचण्यात आणि त्याचा प्रसार करण्यात आपण कमी पडतोय, असं मत प्रशांत जगताप यांनी यावेळी व्यक्त केलं. तरुणाईनं साहित्य क्षेत्रात येऊन मराठी भाषेची व्याप्ती वाढवली पाहिजे, असंही ते म्हणाले. 2 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात सोशल मीडिया आणि युवकांची अभिव्यक्ती, माध्यमे आणि मराठी भाषा यावर चर्चासत्र, शाहिरी जलसा आणि काव्यवाचन असे भरगच्च उपक्रम होणार आहेत. नांदेड जिल्हा जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीनं दिला जाणारा पत्रकार सुधाकरराव डोईफोडे स्मृतिजीवन गौरव पुरस्कार शेकापचे ज्येष्ठ नेते आणि स्वातंत्र्यसैनिक भाई गुरुनाथ कुरुडे यांना प्रदान करण्यात आला. डोईफोडे यांनी आपल्या पत्रकारितेतून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्या विचारांचे पाईक असणाऱ्या आणि सर्वसामान्यांसाठी कार्यरत असणाऱ्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. या पुरस्काराचं यंदाचं हे 3रं वर्ष आहे. हा पुरस्कार आपला व्यक्तिगत नसून विचारांचा आणि सर्वसामान्यांचा गौरव आहे, अशा शब्दात कुरुडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुमधुर संगीताचा नजराणा रसिकांना पेश करणारा शिरीष थिएटरच्या भावसरगम या कार्यक्रमाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. यावेळी शिरीष रायरीकर यांच्या हस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा सत्कार करण्यात आला. 50 वर्षांपूर्वी या संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केली. तेव्हापासून भावसरगम रसिकांचं मनोरंजन करत आहे. हा कार्यक्रम पुढेही असाच चालू राहील, असं मनोगत हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केलं. यावेळी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकरही उपस्थित होत्या. संत राजेंद्र सिंग महाराज यांचा सत्संगाचा कार्यक्रम मुंबईत वांद्रे इथं नुकताच संपन्न झाला. जात धर्म पंथ विसरून सर्व मानवजातीला एकत्र आणणं, निस्वार्थपणे मानवसेवा करून प्रेमभावना वाढवणं याविषयी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं. ध्यानसाधनेच्या सहाय्याने व्यावहारिक आणि पारमार्थिक जीवनाची सांगड घालायचा प्रयत्न करावा, अशी भावना संत राजेंद्र सिंग यांनी यावेळी व्यक्त केली. कुक्कुटपालन हा आता केवळ शेतकऱ्यांची निव्वळ एक जोडधंदा न राहता मुख्य व्यवसाय बनू शकतो, हे नाशिक इथं भरलेल्या पोल्ट्री एक्स्पो या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर समजतं. देशात कुक्कुटपालनाला मोठा वाव आहे. अंडी आणि मांसाला भरपूर मागणी आहे. या दृष्टीने या प्रदर्शनात कुक्कुटपालनाबाबत सर्व प्रकारचं मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आलं आहे. अंड्यांबाबतचे विविध धर्मांमधले गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. संगणकीकृत उद्योग उभारण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे यावं, यासाठी इंडियन ओव्हरसीज बँकेनं अर्थसहाय्याबाबतची माहिती या प्रदर्शनात दिली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 120व्या जयंतीनिमित्त राष्ट्र त्यांना आज आदरांजली अर्पण करत आहे. वसाहतवादाच्या जोखडातून भारताला मुक्त करण्यात नेताजींची महत्त्वाची भूमिका होती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींना आदरांजली अर्पण करताना म्हटलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातली कागदपत्र खुली करून अनेक दशकांची मागणी पूर्ण केल्याबद्दल आपल्या सरकारला अभिमान असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नेताजींना आदरांजली आज अर्पण केली. ख्यातनाम कवी नाटककार राम गणेश गडकरी यांची आज पुण्यतिथी. गुजरातमधल्या नवसारी इथं जन्म झालेल्या गडकरी यांनी वयाच्या 19व्या वर्षानंतर मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवलं आणि संस्कृत आणि इंग्रजी भाषांचाही विशेष अभ्यास केला. आपल्या अवघ्या 35 वर्षांच्या आयुष्यात एकच प्याला, प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन यासारखी उत्तमोत्तम नाटकं त्यांनी लिहिली. बाळकराम या टोपण नावानं विनोदी लिखाण तर गोविंदाग्रज या नावानं कविताही लिहिल्या. वाघवैजयंती हा त्यांचा काव्यसंग्रह लोकप्रिय आहे. 1919 मध्ये आजच्याच दिवशी त्यांचं निधन झालं. मात्र जवळपास एक शतकानंतरही त्यांच्या साहित्याची मोहिनी रसिकांना मंत्रमुग्ध करते. पुण्यातही आमदार मेधा कुलकर्णी आणि साहित्यिकांनी राम गणेश गडकरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यावर राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवणार असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं. यावेळी गडकरी यांच्या कविता आणि नाटकांचं वाचनही करण्यात आलं. प्रख्यात व्यंगचित्रकार, सत्ताकारणी, झंझावाती वक्ते अशी ओळख असणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 90वी जयंती. व्यंगचित्रांच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या मार्मिक या पहिल्या मराठी साप्ताहिकाची त्यांनी निर्मिती केली. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. भेदक लेखन, व्यंगचित्रकाराची तिरकस नजर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याबाबत रोखठोक विचार अशी बाळासाहेबांची ओळख होती. झुणकाभाकर केंद्र, झोपडपट्टीवासियांना घरं, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, वृद्धाश्रमांची साखळी, मराठीच्या वापराबद्दल आग्रह असे अनेक बदल बाळासाहेबांनी घडवून आणले. स्वतः कोणतंही पद न भूषवता सत्ताकारण करणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल ठसा उमटवणाऱ्या या लोकनेत्याच्या जयंतीनिमित्त त्याला अभिवादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिलेल्या आपल्या संदेशात त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधातल्या पंतप्रधानांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी तसंच रोकडरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी खारघरमध्ये काल राज्यस्तरीय खारघर मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या हस्ते सकाळी या स्पर्धेचं काल उद्घाटन झालं. रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झॅक्शन हे या मॅरेथॉनचं घोषवाक्य होतं. राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय तसंच कॉर्पोरेट ग्रुप आणि खारघर दौड अशा प्रकारचं या मॅरेथॉनचं आयोजन होतं. यावेळी स्पर्धकांनी कॅशलेस ट्रान्झॅक्शन, बेटी बचाव, गड स्वच्छता आणि संवर्धन, परिसर स्वच्छता, झाडे लावा असे विविध फलक हातात घेऊन स्पर्धेत भाग घेतला. हवामान. उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून दाट धुक्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला. हिमाचल प्रदेशातल्या दुर्गम भागात नव्यानं बर्फवृष्टी झाल्यामुळे थंडीची तीव्रता वाढली होती. जम्मू काश्मीरमध्ये अनेक भागात पुन्हा बर्फवृष्टी झाली. बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र आज एकेरी वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आल्याचं समजतं. लेह इथं उणे 8.6 तापमान नोंदवलं गेलं. राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये मात्र थंडीच्या लाटेची तीव्रता काहीशी कमी झाली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसाठी सुविधा. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या महासंचालकांची आठवडाभरात नियुक्ती करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. विमुद्रीकरणानंतर हाती घेतलेल्या विकास कार्यक्रमांमुळे संपत्तीचं न्याय्य वाटप शक्य. व्यंकय्या नायडू. बालशौर्य पुरस्काराचं आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण होणार. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्राची आदरांजली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.